आज मुलं सगळे व्यस्त होते पार्सल बघण्यामध्ये आणि या बिझी बोर्डनं खरंच त्यांना खूप बिझी करून टाकलं होतं आणि थोडी कानाला शांतता होती, कोणाचा आवाज नाही, छान मस्त व्यस्त होते आपल्या ह्याच्यात। नंतर बाहेर गेलो चण्यासाठी सामान आणायला, नंतर सगळे चणे धुवून घेतले। लक्ष्मदात आल्याशिवाय तर माझं कोणतंच काम होत नाही। नंतर चूल पेटवली, त्याच्यात चणे उकडून घेतले, देवीचं दर्शन केलं आणि नंतर तेल तापवायला ठेवलं, त्याच्यात चिरलेला कांदा टाकला, सगळे मसाले पहिलेच दळून आणले होते घरून। नंतर त्याच्यामध्ये हिंग टाकला, मिरचीची पेस्ट टाकली, अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली आणि टोमॅटो प्युरी टाकली। हे छान शिजू दिलं। याच्यामध्ये खोबरा खीस टाकला जो एकदम बारीक होता। त्याच्यानंतर हळद टाकली, मीठ टाकली, कस्तुरी मेथी टाकली आणि सगळ्या प्रकारचे 2-3 मसाले टाकले, गरम मसाला, छोले मसाला आणि थोडासा धनिया पावडर टाकलं, लाल मिरची टाकली। याला एकदम तिखट नव्हतं, हे कलरसाठी टाकलं होतं। आणि सगळे मसाले टाकल्यानंतर चणे टाकले आणि थोडेसे चणे मी मॅश करून टाकले होते। नंतर चण्याचं पाणीसुद्धा टाकलं, कोथिंबीर टाकलं। नंतर जोपर्यंत चणे शिजत होते तोपर्यंत आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या। इकडे चण्याचं वाटपासाठी सगळी तयारी झाली होती, महाराज आलेले होते, आरतीची तयारी सुरू झाली होती। चणे शिजून झाले, आरती झाली आणि छान प्रसन्न असं झालं होतं। नंतर सगळ्यांना चणे वाटले आणि असा गेला आजचा आमचा दिवस। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।